श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। 6 ऑक्टोंबरला आहे कोजागिरी पौर्णिमा। कोजागिरी पौर्णिमा हे आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाची मानली जाते, कारण ती दिवाळीच्या आधी येत असते आणि ती छोटी दिवाळी म्हणून आपण साजरी करत असतो। कोजागिरीच्या रात्री आपण जी पूजा करणार आहोत ना, त्या पूजेपासून आपल्याला खूप असं म्हणजे लाभ होतात। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जागरण करून जो लक्ष्मी मातेची सेवा करतो त्याला जीवनामध्ये कधीच काही कमी पडत नाही। म्हणून फक्त आटवलेलं दूध न पिता कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आपल्याला भगवान विष्णू, माता लक्ष्मी, कुबेर, इंद्र व चंद्र या देवतांची एकत्रित पूजा करायची असते, मंत्र साधना करायची असते। कोजागिरीच्या रात्री जर आपण मनोभावे पूजा केली, मंत्र जप तप केले तर आपल्याला वर्षभर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल, कुठल्याही गोष्टीची कधीही कमी पडणार नाही, चांगलं आरोग्य नांदेल। प्रत्येकाने ही जी पूजा असते ना, ती कोजागिरी पौर्णिमेची पूजा अवश्य करावा। कोजागिरी पौर्णिमेला काही साहित्य लागत नाही। पूजा मांडणी ही अतिशय सोपी आणि पद्धतशीर असते, त्यामुळं या कोजागिरी पौर्णिमा तुम्ही अवश्य करा अशी माझी तुम्हाला विनंती। बघा, 6 ऑक्टोंबर सोमवारी दुपारी 12:24 कोजागिरी पौर्णिमा सुरू होते आणि ती मंगळवारी सकाळी 9:18 समाप्त होते। तर कोजागिरी पौर्णिमेची मांडणी आपल्याला 6 तारखेला म्हणजे सोमवारी रात्री 12 वाजता करायची आहे। कोजागिरी पौर्णिमेचं सत्यनारायण सुद्धा आपल्याला 6 तारखेला संध्याकाळी करायचं आहे, म्हणजे सोमवारी संध्याकाळी आपल्याला प्रदोष काळात तुम्ही सत्यनारायण पूजाही करू शकता। आता कोजागिरी पौर्णिमेची पूजा असते ना, त्या आपल्याला रात्री करायची असते, म्हणजे 12 ते 1 या दरम्यान करायची असते। कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री भगवान इंद्र, चंद्रदेवता, कुबेर भगवान, माता लक्ष्मी हे पृथ्वी तलावर येतात आणि कोजागिरी म्हणजेच कोण जागरण करून माता लक्ष्मीची सेवा करतात अशा सर्वांना ते वरदान देत असतात, आशीर्वाद ते देत असतात। म्हणून आपल्याला अमृतरूपी जे दूध असतं ना, त्याचं नैवेद्य आपल्याला द्यायचं असतं। त्यामुळे आपल्याला कुठलीही आर्थिक अडचण असू द्या किंवा पैशाची कमी भासत असेल, पैसा टिकत नसेल, नोकरी व्यवसायात अडचणी असतील आणि सर्व या गोष्टी जर तुम्ही ही पूजा केली ना श्रद्धेनं, मनोभावे, तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील। कोजागिरी पौर्णिमेला बघा, समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला। या दिवशी रात्री देवी लक्ष्मी पृथ्वी तलावर फिरायला येते आणि जे लोक तिला प्रसन्न करतात, सेवा करून पूजा करून त्यांची पूजा करतात, त्यांना माता लक्ष्मी भरपूर आशीर्वाद हे देत असते। परंतु जे कोण लोक झोपून राहतात ना, त्यांच्यावर वाईट दिवस नक्की येतात। म्हणून कोजागिरी पौर्णिमा आपल्याला साजरी करायची असते। बघा, रात्री 12 ते 12:39 मध्ये आपल्याला ह्या सेवा करायच्या असतात। बघा, दिंडोरी प्रणित सेवा मार्गामध्ये आपल्याला सेवा ह्या दिल्या जातात, त्या सेवा आपल्याला इथं करायच्या असतात आणि नैवेद्य हा दाखवायचा असतो। नैवेद्य दाखवताना आपल्याला ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा असं आपल्याला दूध दाखवताना मंत्र हा म्हणायचा असतं। आता सेवा कशी करायची ते अगोदर तुम्हाला सांगते। बघा, धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हे सेवा करायच्यात। म्हणून काय करायचं, सेवा पहिली करायची तर श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्तवन करायचं। नंतर आपल्याला 11 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा करायचा आहे। श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र ही प्रत्येक एक माळ करायची। 16 वेळा श्री सूक्त, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र व गीतेचा 15वा अध्याय वाचायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला 12 ते 12:39 या 39 मिनिटात आपल्याला ही सेवा उरकून घ्यायची आहे, हे लक्षात ठेवा। नैवेद्यासाठी दुपारी तुळशीपत्र तोडून ठेवा, तुळशीपत्र टाकावे, त्याशिवाय आपल्याला नैवेद्य आपला अर्पण केला जात नाही, त्यामुळे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून या पूजेची उत्तर पूजाही करायची असते। सकाळी साध्या पद्धतीने सर्व पूजेवरती हळदी कुंकू, अक्षदा, एखादं फूल व्हायचं, नमस्कार करायचा, माता लक्ष्मीचं ध्यान करायचं आणि पूजेत काही राहिलं असेल तर मला क्षमा कर असं म्हणायचं आणि पूजा हलवायची। कळशीच्या पानं असतात ना, ते पानं तुम्ही निर्मले टाकू शकता आणि आपण आता हे जी 3 सुपाऱ्या पूज देत ना, माता कुबेर आणि इंद्र या 2 सुपाऱ्या असतात ना आपल्याला, ते दिवाळीच्या आपल्याला जे लक्ष्मीपूजन करतो ना आपण, त्यामध्ये आपल्याला वापरायचे असतात, हे लक्षात ठेवा। नंतर कुबेर भगवान यांची सुपारी, विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीची यांचं फोटो तुमच्याकडे नसेल अवेलेबल तर तुम्ही तिथं आपल्याला सुपारी ठेवली तरीसुद्धा चालते। आणि
नंतर असतो इंद्र देवताची सुद्धा सुपारी ठेवायची आणि हे लक्षात ठेवा, चंद्र देवताचं आपल्याला चित्र काढायचे, म्हणजे तांदूळ असतात ना त्याने चित्र काढायचे, हे लक्षात ठेवा. आणि ह्या ज्या 2 सुपाऱ्या आहेत ना आपण मांडून ठेवल्यात ते लक्ष्मी पूजनाच्या सुपारीत आपल्याला वापरायच्यात आणि नंतर आपल्या तिजोरीत ते ठेवायचे आहेत. आर्थिक प्रश्न तुमचे या सेवा केल्या तर नक्कीच सुटतील, आर्थिक भरभराट होईल. ही पूजा आपण आपल्या पद्धतीने नक्कीच करा. पुढल्या वर्षीच्या माता लक्ष्मी पूजनापर्यंत ह्या सुपाऱ्या आपल्याला तिजोरीत ठेवायच्यात आणि नंतर विसर्जित करून टाकायच्यात, कारण पुढच्या वर्षीच्या कोजागिरी पौर्णिमेला आपण पुन्हा नवीन सुपारी घेणार आहोत आणि त्याचं पूजन करणार आहोत आणि ते आपण माता लक्ष्मीच्या पूजनेत मांडून ठेवून ते तिजोरीत ठेवणार आहेत आणि मागच्या वर्षीच्या सुपाऱ्यात त्या आपण विसर्जित करून टाकायच्यात, कारण या वर्षीच्या कोजागिरी पौर्णिमेच्या आपण सुपाऱ्या ठेवल्यात ना त्या आपण नंतर मांडू शकता. बघा आपल्याला चंद्र, कुबेर, इंद्र आणि लक्ष्मी मातेची एकत्रित पूजा करायची आहे. चौरंगाभोवती काय करायचं, पहिलं मस्त रांगोळी काढून घ्यायची, दिवा अगरबत्ती लावायची. कुठल्याही पूजेची सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला दिवा अगरबत्ती लावायची आहे. दिव्याने सर्व देवतांना ओवाळे, कळसावर आपल्याला एक स्वास्तिक कुंकवाने काढून 5 रेषा ओढायच्या असतात आणि नंतर आपल्याला पूजा ही करायची असते, हे लक्षात ठेवा. तर आपल्याला 2 विड्याची पानं हे इथं दाखवल्यात त्याप्रमाणे आपल्याला मांडणी करायची असते. 2 आणि 2 4 अशा प्रकारे आपल्याला 4 पानं घ्यायची आहेत. एक पान आपल्याला कुबेर देवतेचं आहे आणि दुसरं पान हे आपल्याला इंद्र देवतेसाठी ठेवायचं असतो आणि मधात एक गोल आपल्याला चंद्र देवता काढायची असते. ती आपल्याला तांदळाने काढायची. इथं दिसती तुम्हाला लाल फूल ठेवले ना तिथं चंद्र देवता काढली, हे लक्षात ठेवा. आणि हे जे आपण कलश भरून ठेवले त्याच्यामध्ये आपल्याला आंब्याचा ढाळा टाकायचा आहे. तुमच्याकडे ढाळा नसेल तर आंब्याची पानं तुम्ही टाकू शकता, काही हरकत नाही. नाही भेटली तर तुम्ही इथं काय म्हणतात आपण विड्याची पानं ठेवली तरीही काही हरकत नाही, कारण कसं आपण शहरामध्ये राहतो त्यामुळे नाही भेटली तरी काही हरकत नाही. आणि महाग आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा जो शेषशयनात भगवान विष्णू बसलेत ना, माता लक्ष्मी त्यांचे पाय चोपते तो फोटो आपल्याला इथे ठेवायचा आहे, हे लक्षात ठेवा. त्या फोटोशिवाय पूजा आपली होत नाही. परंतु नसेल तुमच्याकडं फोटो तर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती ठेवू शकता किंवा तुम्हाला इथं सुपारी ठेवली तरी काही हरकत नाही. परंतु शक्यतो फोटो असेल तर तुम्ही फोटो ठेवला तर आपली पूजा नक्कीच सफल होईल, हे लक्षात ठेवा. 50 रुपयाला तुम्ही फोटो येतो हा. केंद्रात तुम्ही जाऊ शकता आणि फोटो आणू शकता, काही किंमत जास्त नाही. 50 रुपयामध्ये हा फोटो तुम्हाला मिळून जाईल. अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.